नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिधापत्रिका धारकांना कमी दरामध्ये किंवा मोफत रेशन हे दिले जातं। मात्र अनेक वेळा काही लोक रेशन घेण्यासाठी जाताना कार्ड घरीच विसरतात। अशा परिस्थितीमध्ये अडचण होऊ शकते आणि या समस्येतून सुटण्यासाठी आता सरकारने नवीन रेशन कार्डसाठी प्रणाली आणलेली आहे। यामुळे आता तुम्ही तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन देखील सोबत बाळगू शकता, अगदी 24 तास। यासाठी सरकारनं मेरा राशन 2.0 हे मोबाईल ॲप लॉन्च केलंय। हे ॲप तुमच्या फिजिकल शिधापत्रिकेची गरज दूर करेल। या ॲपचा वापर कसा करायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला तेवढं विसरू नका। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचा पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे। यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची बिलकुल गरज नाही। आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डिजिटल रेशन कार्ड बाळगू शकणार आहात आणि ते दाखवल्यानंतर तुमचं काम होऊन जाणार आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन बनवू शकता। रेशन कार्ड बनवण्यासाठी आता कोणती पात्रता आवश्यक आहे ते पहा। तर मग पहा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करायचे। मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअरवरती जावं लागेल। याची लिंक तुम्हाला ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथनं डायरेक्टली हे ॲप डाउनलोड करू शकता। आता मेरा रेशन 2.0 हे ॲप तुम्ही सर्च करा आणि अधिकृत ॲप्लिकेशन डाउनलोड करा। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि फोन नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरावी लागेल। यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती प्राप्त झालेला OTP एंटर करून तुम्ही त्याची पडताळणी करा आणि आता तुमच्या शिधापत्रिकेची डिजिटल प्रत तुमच्या समोर उघडेल। ती दाखवून तुम्ही सहज रेशन घेऊ शकता। अशा पद्धतीनं आता सरकारनं सगळं काही डिजिटलाइज करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे रेशन कार्ड देखील आता डिजिटल झालेलं आहे। त्यामुळे रेशन कार्ड हरवणं किंवा मग तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी जी काही अडचण येत होती तर ती आता राहिलेली नाही, कारण तुम्ही आता ऑनलाईन रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये बाळगू शकता आणि ते दाखवून तुम्ही तुमचं कुठलंही काम करून घेऊ शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।